नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. याच संत परंपरेतील एक अमूल्य हिरा म्हणजे संत सावतामाळी. त्यांनी आपल्या शेतात काम करता करता अगदी साध्या सोप्या भाषेत देवाचा शोध घेतला आणि भक्तीचा एक नवा मार्ग दाखवला. जो देव संपूर्ण जग चालवतो तो जर प्रेमासाठी उखळाला बांधला जाऊ शकतो तर आपण आपल्या पैशाचा, रूपाचा किंवा सत्तेचा अहंकार का करावा? हा अभंग आपल्याला नम्रता शिकवतो. संत सावतामाळी यांनी कधीही घरदार सोडून हिमालयात जाऊन देव शोधला नाही. त्यांनी शेतात राबता राबता विठ्ठल पाहिला. हा अभंग आपल्याला सांगतो की तुम्ही जे काही काम करताय तेच तुमची पूजा आहे. मग तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा किंवा घरकाम करा, ते प्रामाणिकपणे करणे म्हणजेच खरी भक्ती. आज आपण सुखाच्या मागे धावतोय, पण ते सुख तात्पुरतं असतं. मनाची खरी शांतता आणि निर्मळ आनंद हा पैशात नसून एकमेकांवरील प्रेमात आणि समाधानात आहे, हे हा अभंग आपल्याला पटवून देतो. या संपूर्ण अभंगातून आपल्याला हीच शिकवण मिळते की देव कुठल्या देवळात किंवा मूर्तीत शोधण्यापेक्षा तो आपल्या कर्तव्यात आणि प्रेमात शोधला पाहिजे. जर तुमचे मन निर्मळ असेल आणि तुमच्यात अहंकार नसेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या धावून येईल आणि तुमच्या प्रेमाच्या बंधनात बद्ध होईल. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं आणि देवावर अढळ विश्वास ठेवणं हीच या अभंगाची सर्वात मोठी शिकवण आहे. हा विचार जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणला तर आपलं जीवन सुखी आणि समाधानी व्हायला वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. पैल पहा हो परब्रह्म भुलले, जगदीश का हो परतंत्र झाले. भावार्थ, विश्लेषण. संत सावता महाराज आपल्याला एका वेगळ्याच जगाकडे बोट दाखवून म्हणतात की अरे सामान्यांनो, जरा तिथे पलीकडे नजर टाका. तिथे काय दिसते आहे? जो जगाचा नियंता आहे, ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, तो परब्रह्म आज स्वतःचे देवपण विसरून भक्ताच्या प्रेमात पूर्णपणे भुलला आहे. ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण सृष्टी चालते, तो साक्षात जगदीश आज अगदी परतंत्र झाला आहे, म्हणजेच आपल्या भक्तांच्या इच्छेचा आणि प्रेमाचा गुलाम झाला आहे. देवाचे हे रूप पाहून आश्चर्य वाटते की जो सगळ्यांना आपल्या धाकात ठेवतो, तो स्वतः प्रेमाच्या बंधनात कसा काय अडकला? हा केवळ आणि केवळ भक्तीचा महिमा आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणातून संत सावतामाळी समाजाला एकात्मतेचा आणि प्रेमाचा सर्वात मोठा धडा देतात. जो परमात्मा संपूर्ण विश्वाचा मालक आहे, ज्याच्याकडे अथांग शक्ती आहे, तो केवळ भक्ती आणि प्रेमापोटी परतंत्र झाला, म्हणजेच भक्तांच्या प्रेमात अडकला. याचा सामाजिक अर्थ असा की जगात कोणतीही मोठी सत्ता, संपत्ती किंवा अधिकार हा प्रेमापेक्षा आणि आपुलकीपेक्षा मोठा असू शकत नाही. समाजात जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या पदावर किंवा श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचते तेव्हा तिने अहंकारी न होता समाजातील शेवटच्या घटकासाठी नम्र झाले पाहिजे. शक्तीचा वापर हुकुमशाहीसाठी नाही तर समाजाला एकत्र बांधण्यासाठी केला पाहिजे. हाच या काळातील मुख्य नैतिक धडा होता. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की एखादा अत्यंत नामांकित कोट्यधीश डॉक्टर किंवा मोठा उद्योगपती जेव्हा आपल्या गावातील गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून येतो, त्यांच्या सुखादुःखात स्वतःला विसरून सामील होतो, तेव्हा तो पैशाचा किंवा पदाचा अहंकार बाजूला सारतो. तो त्या गरीब लोकांच्या प्रेमापोटी तिथं थांबतो. जेव्हा एखादा मोठा नेता सुरक्षा रक्षक बाजूला सारून एखाद्या वृद्ध आजीची विचारपूस करण्यासाठी जमिनीवर बसतो, तेव्हा तो या चरणाचा जिवंत पुरावा ठरतो. सत्ता आणि संपत्ती जेव्हा प्रेमासमोर नतमस्तक होते तेव्हाच खऱ्या अर्थाने सुंदर समाजाची निर्मिती होते. दुसरा चरण. काया सुख केले येणे नेणीचे, कोण भाग्य गवळ्याचे वर्णिजे. भावार्थ, विश्लेषण. या दुसऱ्या चरणात सावता महाराज गोकुळातील त्या नशीबवान गोपाळांचे आणि गवळणींचे कौतुक करत आहेत. ते म्हणतात की या भगवंताने गोकुळात येऊन मानवी देह धारण केला आणि मानवी सुखाचा उपभोग घेतला. त्याला भूक लागली, तो खेळला, तो हसला. भगवंताने या देहाचे इतके सुख घेतले की त्याला स्वतःच्या अथांग रूपाची जणू जाणीवच उरली नाही. अशा वेळी त्या गोकुळातील गवळणींचे आणि गवळ्यांचे भाग्य मी कोणत्या शब्दांत सांगू? त्याचे भाग्य इतके मोठे आहे की त्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. ज्या ईश्वराला पाहण्यासाठी ऋषीमुनी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात, तो ईश्वर या गवळ्यांच्या घरात अगदी सहजपणे वावरत आहे, त्यांच्यासोबत खेळत आहे. हा त्यांच्या अफाट पुण्याचाच प्रताप आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणात संतांनी त्या साध्या भोळ्या गवळ्यांच्या भाग्याचे वर्णन केले आहे. देवाने स्वतःचे शारीरिक सुख, ऐश्वर्य आणि वैकुंठ सोडून त्या सामान्य कष्टकरी गवळ्यांमध्ये राहणे पसंत केले. याचा नैतिक धडा असा आहे की खरे सुख हे भौतिक सुखात, महालात किंवा शारीरिक आरामात नसून ते प्रामाणिक कष्टात आणि एकमेकांच्या सहवासात आहे. संत सावतामाळी यांना त्या काळातील विषमतेवर आधारित समाजाला सांगायचे होते की उच्च नीच असा भेदभाव करू नका. जे लोक शेतात राबतात, पशुपालन करतात, शारीरिक श्रम करतात, तेच खरे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे जीवन सर्वात श्रेष्ठ आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या आधुनिक जगात अनेक लोक शहरात वातानुकूलित खोलीत राहतात, महागड्या गाड्यांमधून फिरतात, पण तरीही त्यांना मनशांती लाभत नाही.
दुसरीकडे आपण पाहतो की आपल्या शेतात दिवसभर घाम गाळणारा शेतकरी किंवा कष्ट करणारा मजूर संध्याकाळी झाडाच्या सावलीत चटणी भाकर अत्यंत आनंदाने आणि समाधानाने खातो. त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ते कोट्यवधी रुपये खर्च करूनही विकत मिळत नाही. शारीरिक सुखापेक्षा मनाचे समाधान आणि प्रामाणिक श्रम किती श्रेष्ठ आहेत हे आजचे कष्टकरी लोक आपल्याला दररोज दाखवून देतात. तिसरा चरण, आदि अंतु नाही जया व्यापका, माया उखळी बांधिला देखा. भावार्थ विश्लेषण. इथे महाराज एका फार मोठ्या रहस्याचा उलगडा करतात. ज्या परमेश्वराला सुरुवात नाही आणि ज्याला शेवटही नाही, जो या अनंत ब्रह्मांडाच्या कणाकणात व्यापून उरला आहे, तो आज एका छोट्याशा जागेत कसा काय मावला. याचे उत्तर देताना महाराज म्हणतात की पहा, त्या यशोदा मातेच्या प्रेमाने आणि मायेने या अनंत ब्रह्मांड नायकाला एका छोट्याशा उखळाला बांधून ठेवले आहे. ज्याला कोणतेही बंधन कधी स्पर्श करू शकत नाही, तो परमात्मा आज मातेच्या वात्सल्याच्या दोराने घट्ट बांधला गेला आहे. हा विरोधाभास किती सुंदर आहे. शक्तीपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ असते याचे हे जिवंत उदाहरण आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. ज्या ईश्वराला सुरुवाती नाही आणि शेवटही नाही, जो संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून उरला आहे, त्याला यशोदेने एका छोट्याशा उखळाला बांधून ठेवले. या चरणाचा सामाजिक संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे उखळ म्हणजे शिस्त, नियम आणि कौटुंबिक किंवा सामाजिक जबाबदारी. कितीही मोठी, कर्तृत्ववान किंवा प्रभावशाली व्यक्ती असली तरी ती समाजाचे नियम, नैतिक मूल्ये आणि कुटुंबाची जबाबदारी यापासून मुक्त असू शकत नाही. समाजात सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने, मग तो राजा असो वा रंक, शिस्तीचे आणि नैतिकतेचे बंधन मानलेच पाहिजे. हा कठोर धडा संतांनी त्याकाळी दिला. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा प्रमुख असतो. त्यांच्याकडे अथांग अधिकार असतात, परंतु जेव्हा ते रस्त्यावरून प्रवास करतात तेव्हा त्यांनाही ट्रॅफिकचे नियम पाळावे लागतात. त्यांनाही संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. जर देशाचा सर्वोच्च नागरिक कायद्याचा आणि संविधानाचा आदर करून त्या बंधनात राहतो, तेव्हा सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. नियम आणि शिस्तीचे हेच बंधन समाजाला विस्कळीत होण्यापासून वाचवते. चौथा चरण, सर्व सुखाचे सुख निर्मळ. कैसे दिसता हे श्रीमुख कमळ. भावार्थ विश्लेषण. पुढील चरणात सावता महाराज बालकृष्णाच्या त्या अत्यंत लोभस आणि सुंदर रूपावर पूर्णपणे मोहित झाले आहेत. ते म्हणतात की जगात अनेक प्रकारची सुखे आहेत, पण त्या सर्व सुखांमध्ये जे अत्यंत शुद्ध, पवित्र आणि सर्वोच्च सुख आहे, ते सुख म्हणजे या भगवंताचे हे सुंदर मुखकमळ पाहणे होय. त्याचे ते साजिरे रूप, ते बालपण आणि चेहऱ्यावरचे ते निरागस हसू पाहिले की मनातील सर्व दुःख, सर्व चिंता एका क्षणात विरून जातात. त्याच्या या चेहऱ्याकडे पाहतच राहावे असे वाटते, कारण ते केवळ एक रूप नाही, तर ते सर्व सुखांचे मूळ स्थान आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ असणारे सुख म्हणजे निर्मळता होय. भगवंताचे मुखकमळ हे त्या निर्मळतेचे प्रतीक आहे. संत सावतामाळी या चरणातून समाजाला अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा नैतिक धडा देतात. मानवी मनात कपट, मत्सर, द्वेष आणि स्वार्थ नसावा. जेव्हा समाज एकमेकांकडे निर्मळ भावनेने संकुचित विचार बाजूला ठेवून पाहिल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील. बाह्य सौंदर्यापेक्षा आणि कृत्रिम सुखांपेक्षा मनाची प्रसन्नता आणि विचारांची शुद्धता किती महत्त्वाची आहे, हा संदेश संतांनी समाजाला दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या लहान मुलाचे हास्य आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला जगातील सर्व चिंतांचा विसर पडतो. त्या लहान मुलाच्या मनात कोणाबद्दलही आकस, जात, पात किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसतो. ते बाळ सर्वांकडे एकाच निर्मळ नजरेने पाहते आणि हसते. आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थीपणे कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या कार्यातून मिळणारे सुख हेच ते निर्मळ सुख असते, जे समाजाला आनंद देते. पाचवा चरण, योगिया हृदय मकळींचे हे निधान. दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण. भावार्थ विश्लेषण. संत सावता महाराज म्हणतात की हे जे बालकृष्णाचे रूप आपल्यासमोर उभे आहे ते साधेसुधे नाही. मोठे मोठे योगी, ऋषीमुनी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात अत्यंत कडक ध्यानधारणा करून ज्या अमूल्य ठेव्याचा शोध घेत असतात, तो हाच परमात्मा आहे. योग्यांच्या हृदयातील तो ध्यानमूर्ती असलेला ठेवा आज आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष प्रकट झाला आहे. पण हे रूप इतके सुंदर आणि मोहक आहे की याला कोणाची वाईट नजर तर लागणार नाही ना, अशी भीती मनात येते. म्हणूनच महाराज म्हणतात की माझ्या या लाडक्या देवाच्या रूपाला कोणाचीही नजर लागू नये, म्हणून लगेच धावून जा आणि मिठा मोहरीचे, लिंबाचे निंबलोण उतरवून टाका, जेणेकरून त्याची दृष्ट निघून जाईल. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. ज्या सुखाचा, ज्या सत्याचा शोध घेण्यासाठी मोठे मोठे योगी, ऋषीमुनी जंगलात जाऊन कठीण तपश्चर्या करतात, ते निधान, तो साठा आपल्या अगदी जवळ आहे. पण अशा सुंदर पवित्र गोष्टीला समाजातील वाईट प्रवृत्तींची नजर लागू शकते, म्हणून दृष्ट काढली पाहिजे. याचा सामाजिक अर्थ असा की समाजात जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात, जसे की शांतता, समृद्धी, एकोपा आणि प्रेम, तेव्हा या चांगुलपणाला कोणाची तरी वाईट नजर लागते. म्हणजेच स्वार्थी, दुष्ट आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती डोकेवर काढतात. अशा वेळी समाजाने एकत्र येऊन त्या वाईट प्रवृत्तींचा, नकारात्मकतेचा बिमोड केला पाहिजे. हा नैतिक धडा मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. समजा एखाद्या गावात सर्व जातीधर्माचे लोक वर्षानुवर्षे अत्यंत गुण्यागोविंदाने सलोख्याने राहत आहेत, पण एखादी बाहेरची व्यक्ती किंवा काही स्वार्थी घटक स्वतःच्या फायद्यासाठी त्या गावात धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी गावातील सुज्ञ नागरिक एकत्र येतात, अफवांवर विश्वास ठेवत नाहीत आणि गावातली शांतता भंग होऊ देत नाहीत.
वाईट प्रवृत्तींना हाकलून लावून आपल्या गावाचा सलोखा टिकवून ठेवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजाची नजर उतरवणे होय. 6वा चरण. सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा. तनुमनाची कुरवंडी ओंवाळा. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत सावता महाराज आपल्या भक्तीचा अंतिम कळस गाठतात. ते अगदी मनापासून आणि कृतज्ञतेने म्हणतात की हा जो समोर उभा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वामी आहे, तो साक्षात परब्रह्माचा जिवंत पुतळा आहे. अशा या अद्भुत आणि अथांग देवावरून, त्याच्या या अनुपम रूपावरून आपण आपले हे शरीर आणि आपले हे मन ओवाळून टाकले पाहिजे, म्हणजेच आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजे. जेव्हा आपण आपले तन आणि मन देवाच्या चरणावर पूर्णपणे ओवाळून टाकतो तेव्हाच आपल्याला त्या सच्चिदानंद रूपाची प्राप्ती होते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या शेवटच्या चरणात संत सावतामाळी म्हणतात की तो परमात्मा माझ्यासमोर मूर्तिमंत उभा आहे आणि मी माझे तन मन आणि सर्वस्व त्याच्यावरून ओवाळून टाकतो म्हणजेच समर्पित करतो. याचा सामाजिक संदेश हा आहे की समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी माणसाने स्वतःचा स्वार्थ, स्वतःचे अहंकार आणि स्वतःचे शरीर मन समर्पित करायला शिकले पाहिजे. केवळ स्वतःचा विचार करणारा माणूस समाज घडवू शकत नाही. समाज तेव्हाच जिवंत राहतो जेव्हा लोक मीपणा सोडून आम्ही या भावनेने जगतात. वास्तविक जीवनातील उदाहरण आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणारे आपले सैनिक याचे सर्वात मोठे उदाहरण आहेत. ते स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या सुखाचा आणि जीवाचा विचार न करता देशाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. तसेच जेव्हा देशात किंवा समाजात एखादे मोठे संकट येते, जसे की महापूर किंवा भूकंप, तेव्हा लाखो तरुण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनोळखी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी धावून जातात. हे तरुण आपले तन आणि मन समाजाच्या चरणी समर्पित करत असतात. हाच संत सावतामाळी यांच्या विचारांचा खरा वारसा आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, हे जेनझेड आणि मिलेनियल्स, लेट्स डिकोड संत सावतामाळीज वाइब. आजची पिढी फ्रीडम, इंडिपेंडन्स आणि सेल्फ लव्हवर जगते. मग त्यांना हा अभंग कसा समजवायचा? त्यांच्या भाषेत हा विचार खालीलप्रमाणे मांडता येईल. परतंत्र म्हणजे बॉन्डेज नाही तर अल्टिमेट कनेक्शन आहे. आजच्या पिढीला कोणाचेही नियंत्रण आवडत नाही, नो टॉक्सिक कंट्रोल. पण सावतामाळी ज्या परतंत्र असण्याबद्दल बोलत आहेत ते गुलामी नाही तर ते अनकंडिशनल लव्ह आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीवर, तुमच्या पॅशनवर किंवा ध्येयावर जीवापाड प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वतःहून त्यात गुंतून जाता. देव तुमच्या प्रेमासाठी इतका क्रेझी होतो की तो तुमचे काम करायला धावून येतो. सावतामाळी स्वतः शेतात काम करताना म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजेच देव शोधायला हिमालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या रोजच्या कामात, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही 100% फोकस दिलात तर तोच तुमचा विठ्ठल आहे. इगोचे उखळ आणि माइंडफुलनेस. आज आपण सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे धावून आपला इगो, अहंकार खूप मोठा केला आहे. अभंगात देवाला उखळाला बांधले आहे. याचा आजच्या काळातील अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमचे डिजिटली डिस्ट्रॅक्टेड मन एका जागी स्थिर करता, माइंडफुलनेस, तेव्हा तुम्हाला आंतरिक शांतता मिळते. जो परब्रह्म संपूर्ण जगात सापडत नाही तो तुमच्या सायलेंट मोडवर गेलेल्या मनात सापडतो. निंबलोण उतरा म्हणजे प्रोटेक्ट युअर वाइब. अभंगात म्हटले आहे की देवाच्या रूपाला दृष्ट लागेल म्हणून निंबलोण उतरा. आजच्या भाषेत याला म्हणतात प्रोटेक्टिंग युअर एनर्जी फ्रॉम नेगेटिव्ह वाइब्स, इव्हल आय, नजर लागणे. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह काम करता किंवा तुम्हाला आंतरिक आनंद मिळतो तेव्हा जगातील नकारात्मकता, ट्रोलिंग आणि जळफळाट यापासून स्वतःला लांब ठेवा. तुमची मानसिक शांतता, मेंटल पीस ही खूप महागडी गोष्ट आहे. तिची दृष्ट काढणे म्हणजेच तिचे रक्षण करणे गरजेचे आहे. तनुमनाची कुरवंडी म्हणजेच 100% कमिटमेंट, फुल सेंड ऑल इन. आजकाल आपण नात्यांमध्ये किंवा कामात कॅज्युअल असतो, पण सावतामाळी म्हणतात जर लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर गो ऑल इन. तनुमनाची कुरवंडी ओवाळा. तुमचे शरीर आणि मन जेव्हा एखाद्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित होते तेव्हा चमत्कार, मिरेकल्स घडतात. संत सावतामाळी यांचा हा अभंग सांगतो की द सुप्रीम रियालिटी इज नॉट हाय हेडेड, इट इज ॲक्सेसिबल थ्रू प्युअर लव्ह. परब्रह्म हे कडक किंवा लांब नाही, ते प्रेमाने सहज मिळते. आजच्या पिढीने देवाकडे एक कठोर जज म्हणून न पाहता एक बेस्ट फ्रेंड किंवा अल्टिमेट गाईड म्हणून पाहावे. जेव्हा तुम्ही नॅव्हिगेट तुमचे काम प्रामाणिकपणे करता आणि मनात कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड बाळगता तेव्हा तुम्ही सावतामाळी यांच्या या अभंगाचा अनुभव घेत असता. तुमच्यासाठी आजची कृती. आजपासून एक छोटा बदल आपल्या दैनंदिन जीवनात करूया. संत सावतामाळी यांच्यासारखे शेतात न जाताही तुम्ही जे काही काम करत आहात, मग ते ऑफिसचे काम असो, घरकाम असो वा अभ्यास, ते ईश्वराची सेवा समजून पूर्ण प्रामाणिकपणे करा. कामाचा कंटाळा न करता हे कर्म म्हणजेच माझी विठ्ठल पूजा आहे हा भाव ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मालाच देव मानता तेव्हा तुमचे काम हीच तुमची भक्ती बनते आणि तिथेच परब्रह्म प्रगटते. धन्यवाद. संत सावतामाळी या अभंगातून सांगतायत की ईश्वर हा कुठल्या तरी दुर्गम पर्वतावर किंवा अवकाशात नसून तो प्रेमाचा भुकेला आहे. तुमच्या कर्मात आणि भावात जर शुद्धता असेल तर ते अथांग परब्रह्म तुमच्या घरात, तुमच्या रोजच्या कामात स्वतःला बांधून घेईल. गर्दीत असूनही आपण किती एकटे असतो ना, पण संतांचे शब्द सोबतीला असले की साक्षात परमेश्वर सोबत असल्याचा भास होतो. भावार्थ. संतवाणी म्हणजे तुमच्या आतल्या आवाजाचा आरसा आहे. शब्दांच्या पलीकडले भाव समजून घेण्यासाठी आपण एकत्र येऊया. तुमच्या प्रेमाची ओढ अशीच राहू द्या. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.